चला लवकर. पुन्हा एकदा सर्वांना सूचित करू इच्छितो की पॉवर प्लेचं जे षटक आहे तुम्हाला 3 षटकामध्ये घ्यायचं आहे. फलंदाजांसाठी विशेष सूचना, तुम्ही पॉवर प्ले घेत असताना तो पॉवर प्ले 3 षटकांपर्यंत घ्यायचा आहे. 4थ्या षटकामध्ये तुम्ही नाही घेऊ शकत. जर का 3 षटकामध्ये नाही घेतला तर तो पॉवर प्ले आपोआप रिमूव्ह होईल. त्याचा कॉल फलंदाजाने द्यायचा आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 चा थरार यावर्षी पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वामध्ये आपणा सर्वांच्या भेटीला आलाय. उद्घाटन सोहळा खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडला. अनेक मान्यवरांची उपस्थिती त्यावेळेला लाभली. या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष रामदासजी मेहर साहेब त्यांचे या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते तो उद्घाटन सोहळा पार पडला गेला. जागे मालक आमचे भरतजी चौधरी साहेब, त्यांचे सुपुत्र कुशल चौधरी साहेब, सुधीरजी मेहर साहेब त्यांच्या सोबतीने होते. त्यानंतर अनेक मंडळी, माने साहेब म्हणा, कर्नाळकर साहेब म्हणा, त्यावेळेला उपस्थित राजेशजी वैती साहेब या ठिकाणी होते. अशी सर्व मंडळी, आदी मान्यवर मंडळी या उद्घाटन सोहळ्या दरम्यान इथे उपस्थित होते. रुपेशजी आमचे उपस्थित होते. डीसीचे सर्व मेंबर्स या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये वसई विरारमधून आले आमचे रसिक प्रेक्षक मायबाप ते सुद्धा या उद्घाटन सोहळ्या वेळेला तिथे उपस्थित होते. प्रदोष बैकर आणि ऋषिता देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. रामचंद्र पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. खास करून सल्लागार रंजनदादा पाटील, अध्यक्ष ऋषिदादा देसाई, सदस्य समानदादा काळे, आमचे मित्र लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड यांचे या ठिकाणी उपस्थिती आपण पाहिली. नवापूर मधील सर्व नवतरुण युवा खेळाडू. ओके, एक महत्वाची सूचना, विकेटच्या मागे म्हणजे विकेट किपरच्या मागे जी लाईन आहे तिथे जर का डायरेक्ट बॉल त्या लाईनच्या बाहेर गेला तर विकेट आहे. सर्व संघांसाठी विशेष सूचना, डायरेक्ट बॉल जर का विकेट किपरच्या मागच्या लाईनच्या बाहेर गेला तर विकेट दिली जाणार आहे. सामन्याला ते सुरुवात, पंचांचा इशारा आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रदोष बैकर स्ट्राइक एंड वरती आणि त्याच्या समोर बॉलिंग मार्क वरती तयार होते राज. पहिला बॉल हाताळला जातोय आणि पहिला बॉल हातात असताना पाहूयात काय घडतंय. लेट्स प्ले फर्स्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिल्याच बॉलला सन्मान दिला गेलाय. एका धावाने धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा झालाय. दोन्ही संघ डोकरादेवाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. इथे आगमन झाल्यानंतर त्यांनी या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे शुभ आशीर्वाद घेतलेले आहेत. त्यामुळे कोणावरती जास्त कृपा होते हे बघावं लागेल. धर्मा 11 आणि टीम साहेबा अगदी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं दोन्ही संघांचं विशेष आभार. आणि डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीने आपले स्वागत सुद्धा. नवापूरच्या या बंगलीपाड्यामधलं हे मैदान मागील वर्षापासून खेळण्यासाठी उपलब्ध झाले. ही सर्वात मोठी बाब, आनंदाची बाब ही की कोणी विचार केला नव्हता की इथे मैदान बनू शकतं म्हणून, पण ते बनवण्याचं धाडस, साहस या सर्व डीसीसीच्या खेळाडूंनी केलं. ग्रामस्थांनी त्याला तो पाठिंबा दिला. आणि त्यानंतर अखेरकार या सीझनला सुरुवात. दुसऱ्या सीझन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला अलोकने. कोणत्याही प्रकारची धाव येताना दिसत नाहीये. खास बात काय तर आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. फास्ट असताना गोलंदाजाच्या अगदी जवळ सर्व खेळाडू आहेत, त्यामुळे चौकार पार करणं, सिंगल काढणं अनेक चॅलेंज आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि लेट कट करत असताना चेंडूला डिक्लेअर झोनच्या दिशेने पाठवलं. सिंगल धाव आली. एक धाव धावफलकामध्ये ऍड झाल्यानंतर शेवटचा चेंडू आता बाकी आहे. खूप चांगला पुढाकार मृदुल मेहर आणि जतीन तांडेल, हितेश होळकर या सर्वांचा. ओ गॅप मधून नाही, चेंडूला अडवलाय धरम. ओ रनआउटची अपील, अपील आणि फलंदाज बाद. प्रदोष बैकर डिपार्ट्स, फर्स्ट विकेट डाऊन. टीम सायबा ला लागलेला पहिला धक्का.
आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान आमची डॅशिंग हो रणनीती आमची डॅशिंग हो रणनीती आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या DCC थँक्यू डीजे. खूप चांगलं गीत. मागील वर्षी हे गाणं बनवलं गेलं होतं आणि अजूनही या गाण्याचा फील कायम आहे DCच्या सर्व खेळाडूंमध्ये आणि म्हणूनच यावर्षी पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या उमेदीनं त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली. आशिष पाटील रॉनी बॉलिंग मार्क वरती आलाय आणि नवीन फलंदाज मुजम्मिल खान बॉलिंग मार्क वरती आलाय, स्ट्राइक एंड वरती आलाय. चला रिक्वेस्ट आहे, टायमर ऑन आहे आणि पॉवर प्ले घेतला गेलाय हा टीम साहेबाकडून. चला 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायचे, एक लेग साइड एक ऑफ साइड. चला थोडी घाई करा लवकर. सगळ्यांच्या माहितीसाठी नियम क्लिअर आहे. पॉवर प्ले 3 षटकापर्यंत घ्यायचं आहे आणि 3 षटकामधले 1 षटक पॉवर प्लेचा असेल त्यावेळेला 2 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे. हो समोर डाऊन दी ग्राउंड हातामध्ये चेंडू येता येता राहिलाय. टॉस इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे. DCC ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चुलाला गॅपमधून पाठवला मुजम्मिल खानच्या बॅट मधून धमाकेदार दमदार चौकार. नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत. वाईट दिल्यानंतर ओ यावेळेस मिस्टेक झाली आहे आशिष कडून. चेंडू आतमध्ये येत असताना डिक्लेअरच्या दिशेने गेला. 22 चरपणे एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. आमचे सर्व क्रीडा रसिक मोठ्या आत्मीयतेने मोठ्या आपुलकीने मोठ्या उत्साहाने या स्पर्धेला बघत आहेत आणि बघत असताना भरभरून प्रेम वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांना देत आहेत. त्या सर्वांचं विशेष आभार. आपण सगळ्यांनी दिलेल्या शुभाशीर्वादामुळे दिलेल्या सहकार्यामुळे या स्पर्धा अजून मोठमोठी उंची गाठत आहेत. आतमध्ये येणारा चेंडू यष्टीवरती ऑफ कटर स्टंप क्रशर बनलाय. फलंदाज बाद ऋषिदादा देसाई डिपार्ट. नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. माथा टेकून दर्शन घेती फक्त देवा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. खेळाडूचं नाव मनीष शिंदळेकर. मनीष ओहो यावेळेला मनीषने आल्या आल्या सीमारेखा दाखवली खबरची. चेंडू सीमारेखा पार चौकार. नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. चौकार आला. 4 धाबा आल्या आणि 4 धाबा आल्यानंतर धावपलक वेगानं वाढल्या आणि जाऊन पोहोचले 16 वरती. आतमध्ये येणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 16-2 टीम साहेबा. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा. आशिष राय नवीन गोलंदाजी मार्क वरती. मुजम्मिल खान साठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु रितेश राणेच्या हाताकडून चेंडू निघून होते फरार. सीमारेखा पार चौकार. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची.
चौकार आलाय. मुजम्मिल पुन्हा एकदा जागमन करण्याचा प्रयत्न, पण चुकीच्या दिशेने कॉल केला जातोय. हो, यावेळेला चेंडूला सोडून दिलं. नेक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल 21. दोन चेंडूच्या खेळानंतर एक्स्ट्राच्या रूपाने धाव आली. यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न दत्ता पाथाड्याने केलाय. चेंडू फेकी केली जाईल, तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण बघत आहात. दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय ना महेश नायर. रॉल्सन याने चेंडूला अडवलं, तोपर्यंत एकदा मनीषने धावून कंप्लीट केली. मिडल ऑर्डर मधील सर्वात मोठी कमान टीम साहेबाची सांभाळण्याचे कार्य हे दोन खेळाडू करतात. मुजम्मिल खान, मनीष शिंदळकर, गौरव पाटकर, प्रसाद गाबड. ही मधली फळी आहे आणि मधली फळी सर्वात जास्त जबाबदारीने भरलेली असते. कोणताही संघ असो, कोणताही फॉर्मॅट असो, तुम्ही शॉर्ट फॉर्मॅट खेळा किंवा लॉंग फॉर्मॅट खेळा, T20 खेळा, T10 खेळा किंवा ODI खेळा किंवा अंडरआर्म क्रिकेट खेळा किंवा ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट, एव्हरी फॉर्मॅटमध्ये तुमची मिडल ऑर्डर किंवा मधले खेळाडू खूप इम्पॉर्टंट असतात, महत्त्वाचे असतात. अजून एक वाईड आलाय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना धावफलक धावा 25. या मैदानावरती खेळत असताना सर्वात मोठा की फॅक्टर जय आणि पराजयामधला काय असणार आहे? हो, चेंडूला अडवलंय. अडवत असताना जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट चेक केलं जाणार आहे. पंचाने तिसऱ्या पंचाने रेफर केलंय. चेक केलं जाईल. चला, स्क्रीन वरती दाखवलं जाणार आहे. गोलंदाजाकडे बघा कशा पद्धतीने फेकी केली होती त्यावेळेला. बॉलला फॉलो केलं जातं, त्यामुळे पाय येणं थोडं मुश्किल आहे. चेंडू ज्यावेळेला रिलीज होत हातातून त्यावेळेला बॉलला कॅमेरा कोणताही रिलीज करतो. बघा, सगळ्यांच्या माहितीसाठी बेसिक काय आहे तर जो पण कॅमेरामॅन असतो तो बॉलला फॉलो करतो. त्यामुळे ज्यावेळेला बॉल टप्पा पडतो, लँड होतो, त्यावेळेला कॅमेरा हा तुमच्या पायापर्यंत नसणार आहे कोणत्याही बॉलरच्या, तो त्या बॉलच्या बॉल मागे जाणार आहे. त्यामुळे हे माहीत पडणं थोडंसं डिफिकल्ट आहे. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती टीम सायबा. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय रितेश राणे आणि त्याच्यासमोर मनीष शिंदळकर. पहिला बॉल नो बॉल. फ्लाइट राणेच्या पहिल्या चेंडूवरती बघायला मिळाला आणि त्यामुळे नो बॉलचा इशारा. नो +1. नो बॉल. नो बॉल आहे. फ्री हिट असणार आहे नेक्स्ट बॉलला सुद्धा. नो +1 अशा 2 धावा मिळतील. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचले मुजम्मिल खान. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती तयार होतील रितेश राणे त्यांच्या समोर. शेवटचं षटक आहे त्यामुळे हाणामारी. बॅक प्रदान करण्याचा प्रयत्न, हातामध्ये धर्मा यांच्या चेंडू जाऊन थांबलाय, कोणतीही धाव नाही. म्हणजे स्नो बॉलला बॅक केलंय, पण त्या 2 धावा गेल्या होत्या. त्या 2 धावांसाठी तुम्हाला 2 डॉट टाकावे लागतील. इनसाइड आउट इनटू द गॅप. 4 रन्स. 1 मोर बाउंड्री फ्रॉम मुजम्मिल खान साइड.
चौकाराला 4 धावा आल्या आणि अनेक प्रेडिक्शन्स मॅच चालवण्या अगोदर अनेकांनी अनेक भाकीतं केली होती या मैदानात धावा किती बनतील किती नाही. काहींनी सांगितलं जास्त बनतील, काहींनी सांगितलं कमी बनतील, काहींनी सांगितलं रन बॉल साठी सुद्धा संघर्ष बघायला मिळेल. पण त्या साऱ्या गोष्टींवरती उत्तर देत असताना मुझम्मिल खान हो यावेळेचा नो बॉल डाऊन द ग्राउंड. क्षणार्धामध्ये चेंडू सीमारेखा पार गेलाय आणि चेंडू सीमारेखा पार जात असताना येतोय चौकार. 4+1 टोटल 5. DCC तोकरादेव क्रिकेट क्लबचं हे बहारदार आयोजन आणि या आयोजनातील पहिली मॅच समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. मुजम्मिल ने सांगितलं डॉट आहे तो भी हमें कोई गम नहीं क्योंकि डॉट के बाद हमारी बाउंड्री आती है. असं आतापर्यंत दिसलंय. इथून पुढे बघूयात काय घडतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या हातामध्ये चेंडू हातातून निसटलाय. निसटत असताना येतोय चौकार. अजून एक बाउंड्री. आला बहर त्या ओसाडी रानात, आला बहर त्या ओसाडी रानात, बाई गजाई दिसतो ग लिंबाच्या पानात. ओ ऑन साइडला पुन्हा एकदा रिबॉन्ड पण असा आहे क्रॉस की चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात. अनेक अनेक गोष्टी या पहिल्या इनिंगने दाखवल्यात आणि त्याची चर्चा आपण करणार आहोत. तुर्तास समोरच्या दिशेने मनीष हिंदळकरने चेंडूला अडवलंय असं म्हणावं लागेल. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट झाली. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 46-47 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते धर्मा 11 या संघासमोर. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघाने तयार राहायचे. अष्टविनायक विरार आणि आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन नालासोपारा. अष्टविनायक विरार योगी सेवा संस्था संतोष भवन या दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय. यानंतर होणारी मॅच तुम्हा 2 संघांमध्ये असेल. टॉस साठी यायचा आहे. टॉस का बॉस मध्ये आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन नालासोपारा आणि अष्टविनायक विरार दोन्ही संघाचे कर्णधार जतीन तांडेल यांचे संपर्क साधायचा आहे. आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. नाणेफेकीचा कौल करत असताना कौस्तुभजी मेहर या टॉस साठी टॉस का बॉस मध्ये जॉईन होतील. चला 2 फलंदाज आलेत त्यामुळे क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. हॅलो 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 एक्वापॉलिस रिसॉर्टचे ऑनर रघुवीर साहेब आणि माने साहेब आपण विनंती की आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. एका बाजूला आहे आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन, समोर अष्टविनायक विरार. ग्रुप ए मधील दुसरी मॅच बिग बॅटल जे आपल्या भेटीला येणार आहे त्या अगोदर एक्वापॉलिस रिसॉर्टचे 2 ऑनर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जातोय आमच्या टॉस कपच्या दिशेने. एक्वापॉलिस रिसॉर्टचे ऑनर
रघुवीर साहेब यांच्या शेवस्ते टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा. DCC असा कॉल आलाय आणि DCC येते आपण सुनेते की आपण मुख्यमंत्र्यांना स्थान बनवा. टॉस जिंकला काय निर्णय, आम्ही बॉलिंगचा निर्णय घेतलाय. कशा प्रकारची तयारी आहे या नव्या हंगामामध्ये खेळत असताना? तयारी तर खूप चांगली आहे आणि आम्ही ते फर्स्ट टाइम खेळतोय आणि माहोल तर इकडचा एकदम म्हणजे खूप मस्त आहे. आम्ही पहिल्यांदा खेळतो आणि आम्ही जास्तीत जास्त रन डिफेंड करू बॉलिंग घेऊन फर्स्ट. या सागरी पट्टी किनाऱ्यावर आल्यानंतर नवापूर गावामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? सागरी पट्टी किनारा तर खूपच छान आहे. नवापूर गाव तर माहीत आहे मला, मी खेळलोय पण इकडे. खूपच छान आहे इकडचं. खूप सारा सोबत जास्त वेळ नाही घेत. टॉस जिंकला त्याचा काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. बघूया आता आम्ही त्यांना स्कोर. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले अष्टविनायक विरार या संघाला. चालू असेल मॅच, घेऊन जाते सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जिकडे भरत सर जॉईन आहेत. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच कौस्तुभ. आणि घेऊन जातोय सरळ दुसऱ्या इनिंग कडे, ज्या ठिकाणी सलामीची जोडी, हातामध्ये चेंडू, फेकी झाली, रनआउट. आउट, नॉट आउट, नॉट आउट, आउट. नक्की काय? येस, फलंदाज बाद. आलोक तिवारी यांना मैदान सोडावं लागेल. गॉन. व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. त्याच्या व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. नवीन फलंदाज आशिष पाटील राणी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि समोर खेळत असताना रितेश राणेने चेंडूला डॉट केलंय. रितेश राणेला तो अवतार दाखवावा लागणार आहे जो अवतार त्याने वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये दाखवला होता. ड्राईव्ह केलं चेंडूला, आणि यावेळेला चेंडू गौरव पाटकरच्या हातून सीमा रेखा पार, चौकार. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या. थँक्यू थँक्यू डीजे. आणि शेवटच्या दिवशी खास करून गाणं व्यवस्थित, गाणं एकदम भारी लावलं जे आमच्या मयूर भोईरनं. त्याच्या मागचे कारण मी तुम्हाला ते सुद्धा सांगेल. ऑन साइडला वन मोर बाउंड्री, लगातार दुसरा चौकार. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. थँक्यू. पॉवर प्ले. पहिलं षटक, पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेण्यात आलाय. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये आलेत. 48चा पाठलाग करायचा आहे. 48. आणि त्या 48चा पाठलाग करण्यासाठी मला वाटतंय जवळपास चांगली स्टार्ट रितेश राणेने करून दिले. एक खराब बाब अशी की आलोक तिवारी बाद झाले होते. 47 आहे, माफ करा. खेळपट्टी पूर्णपणे लालम लाल. बनवणाऱ्याचं नाव कळालं तर अजून बरं होईल. हो, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आशिषने करत असताना त्या फ्लाईटला नाही समजू शकले. पहिला चेंडू निर्धाव. प्रसाद गावड मैस्टांच्या मागे चांगली फिल्डिंग करत असताना आशिष पाटीलचे ग्राउंड शॉट बघण्यासारखे असतात आणि ते ग्राउंड शॉट पुन्हा एकदा त्यांना मारावे लागणार. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अनपेक्षित उसळी, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लगातार 2 डॉट. कोणतीही मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? पॉवर प्लेला हिट करावं लागणार आहे. मग तुम्ही बॉलिंग करत असताना ते करा किंवा फिल्डिंग करत, बॅटिंग करत असताना. दोन्ही पार्ट मध्ये तुम्ही ज्या वेळेला पॉवर प्लेला मोठं करणार तर इथे तुमचा निभाव लागणार. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू वाईड येते. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग, डोकरादेव क्रिकेट क्लब यांचं हे आयोजन आपण बघत आहात. क्लीन बोल्ड. जास्त करून बॅटफुट वर खेळणं प्रिपेअर केलं आणि ते करत असताना गडी गमावलाय तो धर्मा 11 आशिष पाटील. रॉनी बाद. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. थँक्यू डीजे. मगाशी याच अगोदर गाणं 4 बॉल 3 बॉल झालेत आणि 3 बॉल होत असताना
फक्त एकच धाव वाईटच्या रूपाने आली आहे. धावफलकाची धाव आहेत 11. चांगल्या स्टार्ट नंतर सुद्धा त्याला कॅरी फॉरवर्ड नाही करता आलं ते रितेश राणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरती गेले परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू तितका उडालेला नाहीये जितका अपेक्षित केला तर विकीने. लेग बायच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. मगाशी आगरी दादाचं एक गाणं लागलेलं होतं आणि या स्पर्धेच्या ग्रँड फिनालीला इंटू द गॅप फॉर अस पॉवर प्लेचा फायदा. रितेश राणेने पुन्हा एकदा उचललाय चौकार. अरे काहीतरी युनिक करतोय रोज, अनोखा त्याचा हाय अंदाज, अनोखा त्याचा हाय अंदाज. आगरी दादा नॉट 7 ची संपूर्ण टीम ही फायनल डेला या मैदानावरती आपल्या भेटीला येणार आहे. सध्याच्या घडीला पालघर जिल्ह्यामधील नामवंत इन्फ्लुएन्सर मध्ये त्यांचं नाव येतं आणि सर्व आयोजकांच्या मोबाईलला बॅक कव्हर आलेले आहेत. DCC चे जेवढे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी काहीतरी युनिटी दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्याच्या मागे DCC म्हणजे जोकरादेव क्रिकेट क्लब हे फक्त नाव नाही तर आमचा आत्मा आहे. हे फक्त नाव नाही तर हे आमचे इमोशन्स आहेत. हे फक्त नाव नाही तर हे आमच्या फिलिंग्स आहेत आणि हे सांगण्याचा प्रयत्न या DCCच्या संपूर्ण टीमने केलाय. षटक क्रमांक दुसरं संपलं. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय टीम धर्माईलन या संघाचं. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय मिस्टर महेश नायर बॅटिंगसाठी, माफ करा रॉल्सन. गोलंदाजीसाठी प्रदोष बैकर. ओ यावेळेचा चेंडू डायरेक्टली बाहेर मारला गेला आणि फलंदाज बाद. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या दिवेश पांडे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. करण बेराने चेंडूला फेकलं, फलंदाज बाद झाले. मैदान सोडावं लागतंय. थँक्यू. आशिष राय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. पण आता या मॅच मध्ये जवळजवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे असं म्हणावं लागेल कारण खूप मोठा फासला गॅप मधून. ओह क्या बात आहे. विकी यानं चेंडूला टोलावत असताना कव्हरच्या दिशेने पाठवलाय. सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. शेवटचे 5 बॉल नव्हे, इथे 7 बॉल बाकी आहेत. चला शेवटची वर बाकी आहे. थँक्यू सो मच जयेश वैती. मुजम्मिल खान शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. धावफलकाची धावा या दुसऱ्या इनिंग मध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत. त्या 22 वरती विकेने पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. चेंडूला मोठ्या फटक्यासाठी जात होते. डॉट आलाय. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या DCC नवापूर
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पहिला सामना संपला आणि पहिला सामना संपल्यानंतर पराभवाच्या छायामध्ये धर्मा 11 विजयी संघ टीम सायबा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव मुझम्मिल खान. मी विनंती करेल मुज्जूला आपण व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपला गौरव करण्यात येईल. सी कॉस्टचे ओनर सचिन वैती यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली ब्रँडेड जर्सी वेल कस्टमाइज